नमस्कार, नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा. हे बघा, हे 250 ग्राम पनीर आहे. तर आणि हे मी शिमला मिरची घेतली, कांदा घेतला आहे. तर आपण ह्याचा ना चिल्ली पनीर बनवणार आहोत. तर आता ना ह्याला प्रथम ना कट करून घे. हे बघा, आता हे मी पनीर घेतलेलं आहे. तर आता ह्याचे ना आपण पीस करून घेणार आहोत. हे बघा, हे बघा मी साहित्य घेतलेलं आहे. हा एक कांदा चिरून घेतला आहे, शिमला मिरची पण चिरून घेतले, हे आलं लसूण पेस्ट केलेले, आणि हे पनीर कट करून घेतलेले आहे, आणि हा चिल्ली मसाला आहे. तर आता आपण ना सर्व हे मिश्रण मिक्स करणार आहोत. हे बघा, हा बाउल घेतला त्यात. तर आता ह्याच्यामध्ये ना प्रथम मसाले मिक्स करणार आहोत. हा चिल्ली मसाला घेतला. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो चिल्ली तिखट आहे ना ते. हे बघा, टोमॅटो चिल्ली सॉस. तर आता हे टाकून आपण सर्व हे मिश्रण मिक्स करणार आहोत. हे बघा, आता ना हे सर्व मिश्रण ना मिक्स केलेलं आहे. हे बघा, आता हे ना सगळं पनीरला लावून घेणार आहोत. हे बघा, आता ना हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं. आणि ह्याला आपण ना 5 मिनटं फक्त रेस्ट देणार आहोत. हे बघा, इकडे मी ना कढई ठेवली होती, त्यात तेल टाकलं, आणि आज थोडे थोडे ना पनीर आपण ह्याच्यात तेलात सोडणार आहोत. आणि प्रथम ना फ्राय करून घेणार आहोत. गॅस थोडा फास्टच केला. आता ना पनीर तळून झालेले आहेत. आपण हे आता काढून घेणार आहोत. आणि असे दुसरे पनीर आपण तळून घेणार आहोत. आता हे दुसरं पण तळून घेणार आहोत.
हे पनीर चिल्ली मसाला बाजारात मिळतं. मिळालं तर घ्या, नाही तर मग आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेतले तरी चालतं. आता ना ह्याचं आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स असतं, ह्याचा आपण गोळ बनवणार आहोत. ह्याच्या ना आतली सगळ्या गुठळ्या आहेत ना त्या मोडून द्यायच्या. कारण खाली पनीर बसते. ह्याच्यामध्येच मी पनीर मिक्स केलं होतं. हे बघा, आता ना हे आपण काढून घेणार आहोत. आता ह्याच तेलामध्ये ना हे मी आलं लसूण पेस्ट हे केलेलं हेच टाकणार आहे. मी चांगली तेलात ना परतून घेणार आहे. जास्त ना आपल्याला लाल नाही करायचं ह्याला. ह्याच्यामध्येच कांदा टाकणार आहे. त्याच्यामध्येच आपण शिमला मिरची पण टाकणार आहोत. हे बघा, आता ना ह्याच्यावरती थोडंसं 5 मिनटं वाफ देणार आहोत, कारण हे ना पटकन शिजायला, थोडंसं सॉफ्ट व्हायला. हे बघा, आता ना हे असं पाहिजे आपल्याला. हे सॉफ्ट झालेले आहे. एक वाफ दिल्यामुळे आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ना आपण मी टोमॅटो प्युरी बनवली नाही, कारण मी टोमॅटो चिल्ली सॉस टाकणार आहे. त्या चिल्ली सॉस नसेल ना तर टोमॅटो प्युरी टाकली चालते, किंवा टोमॅटो केचप. ह्याच्याकडं हा ना माझ्याकडे चिल्ली सॉस आहे आणि तिखट आहे. हे मी 2 चमचे टाकणार आहे. थोडंसं अजून तिखट पाहिजे असेल टाकू शकता. आणि हा सोया सॉस आहे. थोडं गॅस थोडी फ्लेम कमी करते. हा 1 चमचा टाकणार आहे, 1-1.5 चमचा, कारण माझ्याकडं खाणारे आहेत 7-8 जण, त्या हिशोबाने मी बनवते. थोडीशी आणि आता काय करायचं, मीठ टाकताना ना आधी टाकायचं नाही मीठ, कारण सोया सॉसमध्ये भरपूर मीठ असतं. नंतर टेस्ट करूनच मीठ टाकायचं. आता ना हे तळलेले पनीर आहेत ना, हे सर्व ह्याच्यात टाकायचे. चिली पनीर किती मस्त, कलर पण किती छान आलेला.
आता काय करायचं, हे गोळ बनवले ना मी सगळं मिक्स पावडर ते ना टाकून घ्यायचं. आता थोडी उकळी आली ना मग ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. हे बघा, मी सोया सॉस थोडंसं जास्त टाकल्यामुळे मीठ एवढंच टेस्ट करून टाकायचं, कारण सोया सॉसमध्ये भरपूर मीठ असतं. आता ह्याच्यानंतर पण मी कमी पडल्यावर मीठ जर कमी पडत असेल ना तर परत टेस्ट करून मी थोडंसं मीठ टाकणार आहे. बरोबर असेल तर मग नाही टाकणार. रेडी आहे आपलं चिल्ली पनीर. ग्रेव्ही सकट दाखवले. आता ही थोडीशी उकळी यायला लागलेली, याला ना थोडंसं आपण 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. हे बघा, रेडी आहे आपलं चिल्ली पनीर. किती छान कलर पण मस्त आला आहे आणि ती रेस्टॉरंट सारखं झालेलं आहे. ग्रेव्ही पण मस्त अगदी छान झाले. आता हे परफेक्ट झालेलं आहे. आता काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे आणि सर्व करायला घेणार आहे. हे बघा, रेडी आहे. खूप सुंदर झालेलं आहे. आता आपण हे सर्व करायला घेऊ. अगदी रेस्टॉरंटसारखं झालेलं आहे. हे बघा, तयार आहे आपलं चिल्ली पनीर. अशा प्रकारे ना स्टार्टर आहे. जरूर बनवून पहा. रेस्टॉरंटमध्ये मागितलं स्टार्टर असं मिळतं. आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आलं आहे. धन्यवाद.